इतिहासातल्या लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तोफा आता इतिहास जमा झाल्यात, झाडाझुडपात पडलेल्या आहेत। या तोफांवरती आता चोरट्यांची नजर आहे। एका पाठोपाठ एक अशा या तोफा चोरीला जाण्याचं सत्रच महाराष्ट्रात सुरू झालंय। 60 किलो पासून ते 400 किलो पर्यंत वजनाच्या तोफा चोरीला जात आहेत। या चोरीच्या घटनांच्या एकत्रित नोंदी एबीपी माझाने केलेल्या आहेत। ज्या तोफांनी गडकोट अभेद्य राखले, ज्या तोफा शत्रूवर तुटून पडल्या, त्याच तोफांची आज अशी अवस्था झाली आहे। परांड्याच्या मुलुख मैदान तोफेची चोरट्यांनी रयाच घालवली। तोफेवरचा पंचधातूचा सिंह चोरट्यांनी चक्क कापून नेला। नेहमीप्रमाणे राऊंड मारला आम्ही सकाळी 2 तारखेला, तरी बुरुज नंबर 1 वरील पंचधातूची तोफ आहे। हे जे 2 शियाचे तोंड नक्षी काम केलेले 2 शिया आहेत, त्यातला एक शिया कुणीतरी कापल्याचं आमच्या आढळून आले। त्यावेळी अध्यक्षांनीच आम्ही वरिष्ठांना मोबाईलवरनं माहिती दिली। त्या चोरीचा गुप्त बातमीदार तसेच मोबाईल डमडोटाद्वारे आम्ही छडा लावला। त्यामध्ये आम्हाला 4 आरोपी मिळून आले। त्यातील एक हा अल्पवयीन असल्याने आम्ही त्याला बाल न्यायालयात हजर करून त्याची बाल सुधारणा गृहात रवानगी केलेली आहे। 15व्या शतकातला हा किल्ला शहाजी राजे आणि जिजाऊंच्या वास्तव्यानं पावन झालेला। दारुगोळा तयार करण्याचं हे जणू कोठारच। विजापूरची जगप्रसिद्ध मुलुख मैदान तोफही इथंच तयार झालेली। काही दिवसापूर्वी या ठिकाणी जे मगर तोफ आहे त्याचं सिंहाचं मुंडकं या ठिकाणी छाटून नेलं चोरांनी। आता एक 15 दिवसापूर्वी परत तेच घटना घडली की पंचधातूची जी तोफ आहे त्याचं या ठिकाणी परत पार्ट कापण्यात आलेत आणि वारंवार हे चोऱ्या होतात आणि पुराणवस्तू संशोधन खात्याने या ठिकाणी आवर्जून लक्ष ठेवायला पाहिजे। अतिशय मजबूत असा हा किल्ला आहे, ऐतिहासिक किल्ला आहे। या किल्ल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि ही जे प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आणि निषेधार्थ असा आहे। जुलै महिन्यात औसा भुईकोट किल्ल्यातल्या पंचधातूच्या तोफेची चोरी झाली। चोरीला गेलेली तोफ 50 किलो वजनाची आणि 3.5 फूट लांब होती। पोलिसांनी आपल्या दफ्तरी तोफेची किंमत अवघी 10,000 नोंदवली आहे। लालू वाघमारे यांनी किल्ल्यावरील पंचधातूची तोफ चोरीला गेली असल्याचं फिर्याद दिली होती। ही तोफ 8 इंच व्यासाची आणि 50 किलो वजनाची पंचधातूची आहे। पण ही काही पहिली घटना नाहीये। 2014ला विजयदुर्गावरची 400 किलो वजनाची तोफ चोरीला गेली। 2015 मध्ये मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावरची 60 किलो वजनाची तोफ चोरीला गेली। तर 2015ला औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातल्या किल्ले अंतूरवरच्या तोफेची चोरी झाली। जंजिरा किल्ल्यावर पूर्वी 150 तोफांची नोंदी होती, आता फक्त 68 तोफा आहेत। याशिवाय उदगीर, नळदुर्ग आणि कर्नाटकच्या बिदर किल्ल्यातून तोफा आणि त्यावरचं साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत।